शांती. राजयोगाच्या 5व्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 5व्या सत्रामध्ये सुरुवात करण्या अगोदर आपण काल जी चर्चा केली त्याच्यावर थोडासा प्रकाश टाकूया. काल आपण चर्चा केली की कल्पवृक्ष म्हणजे काय. त्या झाडाखाली बसल्यानंतर खरंच आपल्या इच्छा पूर्ण होतात का. तर आपल्याला कळालं की तो जगामध्ये कुठेही असा वृक्ष नाहीये, तर हा मनुष्य सृष्टीरूपी कल्पवृक्ष आहे की तो 5000 वर्षांचा आहे. आणि हा 5000 वर्षांचा मनुष्य सृष्टीरूपी कल्पवृक्ष आहे. आणि त्या कल्पवृक्षाखाली बसल्यानंतर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. नंतर आपण बघितलं की हे झाड जे आहे तर ते पूर्णपणे जडजडीभूत झालेलं आहे आणि कधी याचा शेवटचा क्षणी हे काही सांगता येत नाही. आणि म्हणून अशा या अतीच्या समयाला, अशा या अंताच्या समयाला परमात्मा येऊन आपल्याला पुन्हा नवीन सृष्टीचं बीज टाकत आहे आणि पुन्हा आपल्याला ईश्वरीय ज्ञान आणि राजयोग शिकवत आहे. तर असे हे आगळं वेगळं झाड आपण काल बघितलं. 5000 वर्षांचं हे कल्प पूर्ण होतं आणि असा हा मनुष्य सृष्टीरूपी वृक्ष आहे, म्हणून त्याला कल्पवृक्ष म्हटलं जातं. नंतर आपण चर्चा केली की हा वृक्ष उलटा का दाखवलेला आहे. गीतेमध्ये सुद्धा याचं वर्णन केलेलं आहे. ऊर्ध्व मूलशाखा म्हणजे हा वृक्ष जो आहे तर हा उलटा दाखवलेला आहे. उलटा दाखवण्याचं कारण या सृष्टीचा बीजरूप जो आहे तो परमात्मा आहे आणि परमात्मा वरती परमधाम मध्ये राहतात आणि पृथ्वीवर सृष्टीवर याचा विस्तार आहे. आणि म्हणून म्हटलं जातं की हा वृक्ष जो आहे हा उलटा आहे, याच्या मुळ्यावरती विस्तार खाली आहे. नंतर आपण चर्चा केली की आपल्याला या वृक्षाचा जडजडीभूत अवस्था झाल्यामुळे याचा पूर्णपणे काय होणार आहे, नाश होणार आहे, परिवर्तन होणार आहे. आणि ते परिवर्तन कशा प्रकारे होणार आहे तर प्राकृतिक आपदा, बॉम्ब्स, मनुष्य, ग्रहयुद्ध आणि पूर्णपणे दुनियामध्ये सुद्धा युद्ध लागते. अशा प्रकारे या सृष्टीमध्ये परिवर्तन होणार आहे आणि त्या परिवर्तनानंतर पुन्हा सत्ययुग येणार आहे. प्रथम 2 या सृष्टीचे पानं असतील, श्री कृष्ण आणि श्री राधा. अशा प्रकारे आपण काल कल्पवृक्षाची माहिती ऐकली. आज आपल्याला चर्चा करायची आहे की मनुष्याला जन्म मनुष्याचा आहे की प्राण्या पशूंचा आहे. तर आपल्याला सांगितलं होतं की ग्रुपवर ज्यांना सांगता येईल किंवा जे इच्छुक आहेत त्यांनी सांगायचं होतं की मनुष्याला जन्म मनुष्याचा आहे की प्राण्या पशूंचा आहे, परंतु कुणीही सांगितलेलं नाही. कदाचित कुणाला माहिती असेल नसेल माहिती नाही, परंतु आपण त्याच्यावर चर्चा करणारच आहोत. तर अनम्यूट केलं जाईल. अनम्यूट केल्यानंतर ज्यांना सांगायचं आहे की मनुष्य मनुष्याचा जन्म घेतो की प्राण्या पशूंचा घेतो, त्यांनी हात वरती करायचा आहे. ते एक चिन्ह येतं त्याच्यावर जाऊ आणि जे हात वरती करतील ते चिन्ह जे दाबतील तर त्यांना अनम्यूट केलं जाईल आणि त्यांनी उत्तर द्यायचंय की आपल्याला काय वाटतं की मनुष्याला जन्म मनुष्याचा आहे की प्राण्या पशूंचा आहे. सांगू इच्छिता कुणी? चुकलं तर आपल्याला शिक्षा नाही. आपण सर्वजण चर्चा करत आहोत, एका परिवाराचे आहोत. एकमेकांच्या ज्ञानामध्ये आपल्याला भर पाडायची. कोण सांगू इच्छित? आरती लोखंडे त्या सांगू इच्छित आहेत. त्यांना अनम्यूट केलं जाईल. म्हणजे जे ऐकले आतापर्यंत जे ऐकले त्याच्यावरून असं समजतंय की आपण जसे कर्म करतो त्याच्यानुसार आपला जन्म ठरवला जातो.
म्हणजे ओके, तो प्राण्यांचा असू शकतो किंवा पक्ष्यांचा किंवा मनुष्याचा पण असू शकतो. खूप छान. ओके, आपण चर्चा करूयात त्याच्यावर. ओके. आणखी कुणी सांगू इच्छित? ठीक आहे. कदाचित बऱ्याच जणांना माहिती नसावं किंवा बोलण्याची सवय नाही म्हणून भीती वाटत असेल किंवा कुणाला हात वरती कसा करायचा ते माहिती नसेल, कदाचित त्याच्यामुळे असं असेल. तर आपण त्याच्यावर चर्चा करूयात की मनुष्याला जन्म मनुष्याचा आहे की प्राण्या पशूंचा. तर जसं आरतीताईंनी आत्ताच आपल्याला सांगितलं की आतापर्यंत ऐकलेल्या याच्यानुसार मनुष्याचं जसं कर्म असेल त्याच्या अनुसार त्याला जन्म मिळतो. आता हा जो लेसन, हा जो पाठ आपण ऐकणार आहोत, हे जे सत्र आपण ऐकणार आहोत, तर आपलं सबकॉन्शियस माइंड जागृत ठेवून ऐकायचं आहे. आणि तुमचं मन तुम्हाला काय आवाज देतं, स्वतःच्या मनाला हा प्रश्न विचारा की ही गोष्ट अशी असू शकते का. बघा, जर आपण जसे कर्म करतो तसा जर आपल्याला जन्म मिळत असेल, एखादा जर व्यक्ती हिंसक कृत्य करत असेल तर बरेच जण म्हणतात की तुला त्याच पशूच्या जन्माला जावं लागेल की जो हिंसा करणार आहे. आपल्याला शिक्षा दिली जाते. शिक्षा याच्यासाठी असते की आपल्यामध्ये परिवर्तन व्हावं. मनीषा धोत्रे बोलताय, त्यांना अनम्यूट करायचंय. मनुष्याचा जन्म. मनुष्याचा जन्म, खूप छान. ओके, चालेल. ओके, तर बघा, हिंस्र प्राण्याच्या जर आपण जन्माला गेलो तर आपले ते संस्कार आणखी वाढतील, आपण आणखी हिंस्र बनू, आपलं आणखी पाप वाढत जाईल का आपल्याला ती शिक्षा मिळाली म्हणून आपल्यात परिवर्तन होईल. विचारा स्वतःच्या मनाला. एखादा चोरी करणारा व्यक्ती असेल आणि आपण जर त्याला म्हटलं की तू जर चोरी केली आणि तू मांजराच्या जन्माला जाशील, तर मांजराच्या जन्माला जाशील म्हटल्यावर मांजर तर चोरून डोळे बंद करून दूध पित. मग ते मांजर चोरी करून गुपचूप दूध पित, म्हणजे चोरीचा संस्कार, चोरीचा गुण आणखी वाढेल की कमी होईल? आणखी वाढणार. आणि शिक्षा यासाठी केली जाते की आपल्यामध्ये चांगलं परिवर्तन व्हावं किंवा जी आपल्याकडून चूक झालेली आहे ती पुन्हा होऊ नये म्हणून आपल्याला शिक्षा दिली जाते. मग असं असं असू शकतं का किंवा असं होऊ शकतं का? विचारा स्वतःच्या मनाने. आणि मी तर असं ऐकलंय, खूप पुण्य केल्यानंतर नरदेह प्राप्त होतो. खूप सुकृत्य, चांगले कर्म केले की मग नरदेह प्राप्त होतो. आणि म्हणून म्हणतात की हा मनुष्य जन्म जो आहे तो खूप दुर्मिळ आहे. मग मला जर खूप पुण्य केल्यानंतर जर हा मनुष्य जन्म मिळालेला असेल, खूप पुण्य केल्यानंतर, तर माझ्या जीवनामध्ये दुःख असायला हवं का? तर मला मनुष्याचा जन्म जो मिळाला तो पुण्य कर्म केल्यामुळे मिळालाय. आणि जर माझ्या जीवनामध्ये तरीही दुःख असेल, अशांती असेल, तर मग निश्चितच माझ्याकडून काहीतरी चुकीचं कर्म झालेलं आहे आणि म्हणून त्याची शिक्षा मला दुःखाच्या रूपाने मिळते. मग मला जर दुःख मिळतंय, मग मी पुण्य केलं हे कशावर? ज्यानं पुण्य केलं आणि त्याला जर मिळालेलं आहे, आपल्याला लोळे, लंगडे, आंधळे, पांगळे, कमी बुद्धीचे जे लोक दिसतात, मग हे कशामुळे आहे? निश्चितच आपल्या पूर्वजन्मीच्या पापकर्माचं फळ आहे. मग माझ्या हातून जर मागच्या जन्मी काही पाप झालंय, जर मला काही शारीरिक त्रुटी जर असेल, बौद्धिक त्रुटी जर असेल, तर मग मी मनुष्याच्या जन्माला कशी आले हा प्रश्न निर्माण होतो. जर समजा मला मृत्यूनंतर प्राण्या पशूंचा जर जन्म आहे, प्रत्येक व्यक्ती गेल्यानंतर
जर प्राण्या पशूंच्या जन्माला जात असेल, आणि मी तर असं ऐकलंय की अगदी 84 लक्ष योनी पूर्ण केल्यानंतर नरदेह प्राप्त होतो, मग जनसंख्या कमी व्हायला पाहिजे होती आणि जनावरांची संख्या वाढायला हवी होती. परंतु तसं झालेलं नाहीये. जनावरांची संख्या तर कमी होते, परंतु मनुष्यांची संख्या मात्र झपाट्याने वाढत आहे. फक्त 84 नाही तर 84 लक्ष जन्म घेतल्यानंतर मानव देह मिळतो. तर कदाचित आतापर्यंत मनुष्य खूप कमी शिल्लक राहिले असते, पण दिवसेंदिवस लोकसंख्या तर वाढतच चाललेली आहे. त्यावरूनही आपल्याला स्पष्ट होतं की मनुष्याला जन्म मनुष्याचाच आहे. दुसरी गोष्ट की जर समजा मला प्राण्या पशूंचा जन्म आहे, पाप कर्म केल्यानंतर आणि पुण्य केल्यानंतर मनुष्याचा जन्म आहे, तर माझ्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं दुःख कधीही यायला नको आहे. पूर्णपणे आपण सुख आणि समाधानानं जीवन व्यतीत करायला हवं होतं. कारण जीवनामध्ये दुःख आलं की आपण निश्चितच म्हणतो, मागच्या जन्मी मी असं काय पाप केलं होतं की या जन्मामध्ये हे सर्व मला दुःख भोगावं लागत आहे. म्हणजे निश्चितच आपल्या पापकर्माचं फळ आपण शारीरिक व्याधी, शारीरिक आजार, बौद्धिक कमजोरी किंवा आर्थिक कमी याद्वारे आपण आपलं दुःख किंवा जे काही मागच्या जन्मी पापकर्म केलेलं असेल त्याचं फळ आपण दुःखाच्या रूपानं भोगत असतो. आता हे झालं आपलं. पण छोटं बाळ जर आपण बघितलं तर अगदी जन्माला आलेल्या बाळाला सुद्धा आजार असतात, त्याला सुद्धा सलाईन लावले जातात, त्याला काचेमध्ये ठेवलं जातं, त्याला सुद्धा हार्टचा प्रॉब्लेम असतो. अगदी जन्माला आल्या आल्या त्या मुलांना नंबर असतो. मग जर मी पुण्य कर्म केलंय, मग एकदम छोटस बाळ आहे, त्याचं काय पाप होतं? निश्चित मागच्या जन्माच्या मध्ये त्यांनी जे काही पापकर्म किंवा जे काही चुकीचं कर्म केलं असेल त्याचं फळ त्यांना या जन्मामध्ये भोगावं लागतं, मिळतं. आणि म्हणून मनुष्याला आपल्या कर्माचं फळ भोगण्यासाठी प्राण्या पशूंच्या जन्माला जाण्याची आवश्यकता नाही. एखादा व्यक्ती खूप त्रास देत असेल, रागवत असेल किंवा मारामारी करत असेल तरी सुद्धा आपण म्हणतो की हे पशुसारखं भांडण करत आहे. एखाद्या व्यक्तीला जर वाचा नसेल, बोलता येत नसेल तरीही आपण म्हणतो की यांचं जीवन मुक्या प्राण्या समान आहे. त्यांच्या सम आपलं जीवन बनतं. मनुष्याला मनुष्याचाच जन्म आहे. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत तर आम्ही असं ऐकलं की जसं कर्म असेल त्याच्या अनुसार आपल्याला फळ मिळतं. मग संतांनी चुकीचं सांगितलं का? शास्त्र चुकीचे सांगतात का? हाही प्रश्न आपल्या मनामध्ये येऊ शकतो. परंतु संतांची खूप चांगली भावना होती. ज्यांनी शास्त्र लिहिले त्यांची सुद्धा भावना खूप चांगली होती आणि म्हणून त्यांनी आपल्याला चांगले कर्म करण्यासाठी आपल्या मनामध्ये ही भीती घातली आणि त्या भीतीमुळे आपण चांगले कर्म करायला लागलो. मला आठवतं लहानपणी ज्यावेळेस आम्ही कुणी जर पाणी प्यायला मागितलं तर आम्ही जर कधी पाणी स्वतः पिऊन दुसऱ्यांना द्यायला लागलं तर आमच्या आई नेहमी सांगायच्या की जर समजा अगोदर तू पाणी पिलंस आणि नंतर दुसऱ्याला दिलं तर बेडकाच्या जन्माला जातो. ज्यावेळेस ज्ञानाची समज नव्हती, मनामध्ये भीती होती, छोट होतो आणि कधी कधी वाटायचं की डबल चक्कर मारण्यापेक्षा आपण पाणी पिऊ आणि मग दुसऱ्यांना घेऊन जाऊ. पण पुन्हा मनामध्ये ती भीती होती, संकल्प यायचा की जर खरंच आपण अगोदर पाणी पिलं आणि आपण बेडूक झालो तर आपल्याला बोलता येईल का? आपल्याला चालता येईल का? या भीतीमुळे कधीही दुसऱ्यांना पाणी देण्याच्या अगोदर पाणी पिलं नाही. म्हणजे त्याच्यातून त्यांना काय शिकवण द्यायची होती की कोणतीही गोष्ट आपल्याकडे असेल ती अगोदर आपण दुसऱ्यांना द्यावी. पाणी देणं हे पुण्याचं काम मानलं जातं आणि म्हणून आपल्याकडे कुणी अतिथी असो किंवा घरातले कुणी सदस्य असो, त्यांनी पाणी मागितल्यानंतर अगोदर त्यांना द्यावा, त्यांचा आदर करावा, म्हणून ही शिकवण त्यांना आम्हाला द्यायची होती. पण ते सांगण्यासाठी आम्ही काय सहजासहजी ऐकलं नसतं, म्हणून त्यांनी मनामध्ये ही भीती घातली की जर तुम्ही मध्ये पाणी पिलात, अगोदर जर पाणी घेतलं तर तुम्ही बेडकाच्या जन्माला जाल. आणि त्या भीतीमुळे आज एक संस्कार तयार झाला
की काहीही असेल आपण दुसऱ्यांना ते दिलं पाहिजे, देण्याची भावना मनामध्ये तयार झाली. म्हणून संतांनी किंवा शास्त्रांमध्ये आपल्याला चांगलं बनवण्यासाठी, चांगले संस्कार घडवण्यासाठी आपल्याला ही शिकवण दिली. परंतु आपण ती शिकवण घेण्याऐवजी फक्त ऐकलं आणि सोडून दिलं आणि आपल्याला ज्या गोष्टी योग्य वाटतात किंवा आपल्याला ज्याच्यामध्ये आनंद वाटतो त्या गोष्टी करायला आपण सुरुवात केली. म्हणायला म्हणतो आपण की शास्त्रांमध्ये अशा प्रकारे सांगितलं, संतांनी आपल्याला अशा प्रकारे सांगितलं, पण खरंच प्रॅक्टिकल आपण जीवनामध्ये त्या गोष्टी उतरवल्या का? खरोखर कर्म करताना ही स्मृती राहते का, मी जर चुकीचं कर्म केलं तर मी प्राण्या पशूंच्या जन्माला जाईल? अहो हेच काय, एक जणानं तर मला सांगितलं, पुढचं कुणी बघितलं आता खाऊन पिऊन मौज करून घ्या, आणि ज्यावेळेस दुःख येईल, ज्यांच्या जीवनात दुःख आहे त्यांना विचारा, ते म्हणतात मागच्या जन्मी काय पाप केलं होतं काय माहिती, आणि ज्यांना ह्या जन्मामध्ये सुख आहे ते म्हणतात खाऊन पिऊन मजा करून घ्या. पण नंतर पुढच्या जन्मामध्ये ज्यावेळेस याचं फळ भोगण्याची वेळ येईल त्यावेळेस मात्र आपल्याला निश्चित त्रास होईल, परंतु तोपर्यंत उशीर झालेला असेल. आपलं चुकीचं कर्म, चुकीचं व्यवहार आपल्या खात्यामध्ये, पापाच्या खात्यामध्ये जमा झालेला असेल आणि तो मात्र आपल्याला नील करावंच लागेल. कारण कर्माचं खातं असं आहे, तुम्ही कुठंही कोणत्याही देशामध्ये जन्माला आलेले असू द्यात मागच्या जन्मी, पण आत्म्याबरोबर ते चांगले किंवा वाईट जे काही आपले कर्माचे संस्कार आहेत ते आपण सोबत घेऊन येत असतो. जसं आपण नवीन वर्ष सुरू झालं की नवीन वर्षामध्ये काय करतो, जी काही उधारी असेल, कुणाकडून काही घेणं असेल, देणं असेल ते नील करतो, आणि कुणाकडून घेणं असेल तर ते पण मागवतो. पण जर नाही जमा झालं तर आपण काय करतो, पुढच्या वर्षी पुन्हा ती बाकी, मागील बाकी म्हणून आपल्या नवीन वर्षामध्ये पहिल्याच पानावर आपण त्याला लिहितो. त्याचप्रमाणे आपला सुद्धा हा कर्माचा हिशोब आहे. मागच्या जन्मी जेवढा नील झाला तेवढा ठीक आहे, पण जो बाकी राहिला तो मात्र आपल्या या जन्मामध्ये येत असतो आणि तो आपल्याला पूर्ण करावाच लागतो. टेन्शन आहे, मनुष्य डिप्रेशन मध्ये पण जातो. कधी ऐकलं कुठला प्राणी किंवा कुठला पशु डिप्रेशन मध्ये गेला? शारीरिक व्याधी सुद्धा जनावरांपेक्षा मनुष्यांना जास्त आहे. कोण सुखी आहे सांगा? प्राण्या पशूंना कॉम्पिटिशन नाहीये. आता कॉम्पिटिशन असल्यामुळे आई वडील मुलांवर प्रेशर टाकतात, मुलं सुद्धा इतके टेन्शन मध्ये असतात. अगदी 5वी 6वी मुलं सुद्धा डिप्रेशन मध्ये जात आहेत. जनावरांना कधी आपण असं दुःखामध्ये बघितलं नाही. म्हणजे निश्चितच प्राण्या पशूंपेक्षा सुद्धा मनुष्यांच्या जीवनामध्ये दुःख आणि टेन्शन जास्त आहे. आपल्याला जर एखाद्या लग्न समारंभामध्ये जर कुणी मान दिला नाही, आपलं नाव पुकारलं नाही, किंवा त्या एका कागदाच्या पत्रिकेवर आपलं नाव टाकलं नाही, तरी आपण किती दुःखी होतो. पूर्ण तो समारंभ होईपर्यंत, तो कार्यक्रम होईपर्यंत आपण दुःखी असतो, टेन्शन मध्ये असतो की माझं नाव टाकलं नाही. बघा बरं, प्राण्या पशूंच्या जीवनामध्ये तर मान सन्मान काहीच नाही, किती मस्त जीवन जगतात. पशु पक्षी मस्त फिरतात, उडतात, कुठलंही बंधन नाहीये, कुठलंही दुःख नाहीये. आणि म्हणून सर्वात जास्त दुःखाची भोगणा जी आहे तर ती मनुष्याच्या जन्मामध्येच आपण भोगत असतो. म्हणून आपल्याला आपल्या कर्माचं फळ भोगण्यासाठी पशूंच्या जन्माला जाण्याची आवश्यकता नाही. जसे कर्म करू तसेच आपल्याला त्याचे फळ मिळणार आहेत. म्हणून श्रेष्ठ कर्म जर आपण केले तर त्याचं फळ सुखाच्या रूपाने आपल्याला पुढच्या जन्मामध्ये मिळणारच आहे. आणि या जन्मामध्ये सुद्धा आपल्याला त्याचं फळ सुख आणि आनंदाच्या रूपाने मिळत असतं. आणि म्हणून आपण कर्म चांगली केली पाहिजे. म्हणून आता मनातून ही भीती काढून टाकूयात की आपण गेले. म्हणून आपण जर एखाद्या बँकेमध्ये जर खातं खोललेलं असेल तर आपल्याला त्याच खात्यावर आपले पैसे भरावे लागतात. तसंच आपण मनुष्याच्या जन्मामध्ये येऊन जे काही कर्माचे हिशोब बनवतो तो कर्माचा हिशोब चुकवण्यासाठी
आपल्याला सुद्धा मनुष्याच्याच जन्माला जावं लागतं. म्हणून तुम्ही ऐकलं असेल हिप्नोटाईज किंवा काही लोकांना पूर्वजन्माची स्मृती आली. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी हेच सांगितलंय, ज्यांना ज्यांना हिप्नोटाईज केलं मागच्या जन्मामध्ये घेऊन गेले तर त्यांनी सांगितलं की मागच्या जन्मामध्ये आम्ही अमुक घरामध्ये होतो, अशा अशा प्रकारे आमचा मृत्यू झाला. म्हणजे ते सुद्धा हेच सांगतायत की आम्ही मनुष्याच्या जन्माला होतो. आतापर्यंत एकानं सुद्धा अपवाद म्हणून एकानं सुद्धा सांगितलं नाही की मी प्राण्या पशूंच्या जन्माला होतो. ज्या लोकांना पूर्वजन्मीची स्मृती आली त्याच्यावर अनेक रिसर्च पण झाले, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की आम्ही मनुष्याच्या जन्माला होतो. आमच्या परिवारामध्ये इतके जण होते, या या गावामध्ये माझा जन्म झाला होता, अशा प्रकारे मी या परिवारातून सुटलो किंवा म्हणजे त्यांनी सुद्धा आम्ही मनुष्याच्याच जन्माला होतो हे क्लिअर सांगितलंय. आपल्याकडे खास भारतामध्ये नावकरी येणं हा प्रकार आहे. नावकरी येण्यामध्ये असं कधी झालं का हो, आपल्या गाईला वासरू झालं, शेळीला बकरू झालं, मांजरीला पिल्लू झालं आणि आपण म्हणतो आमची आजी नावकरी आली, आमची मावशी नावकरी आली, असं कधी झालंय का? नाही ना. पण आपल्या घरामध्ये जर बाळ मुलगा किंवा मुलगीच्या रूपाने आलं तर मग लगेच आपण म्हणतो की हा आमची आजी नावकरी आली, आमची मावशी नावकरी आली. पण हे कधी, ज्यावेळेस आपल्या घरामध्ये मुलगा किंवा मुलगीच्या रूपानं बाळ घरामध्ये जन्माला येतं त्याच वेळेस. मग मनुष्याला जर प्राण्या पशूंचा जन्म आहे तर मग ते का कधी पिलू वासरू बनून का जन्माला नाही आलं? कधी विचार आला हा मनामध्ये? नाही ना. ही सत्य परिस्थिती आहे की मनुष्याला जन्म मनुष्याचाच आहे. जर मनुष्याने पुण्यकर्म केल्यानंतर जर त्याला नरदेह प्राप्त होतो, तर मी 2 उदाहरणं तुमच्या समोर ठेवते. तुम्हीच तुमच्या मनाला विचारा की खरंच आपण पुण्य केलं म्हणून मनुष्याच्या जन्माला आलो का? एक श्रीमंत घरचा पुत्र आहे आणि एक फुटपाथवर राहणारा गरीब व्यक्ती आहे, मनुष्य आहे. श्रीमंत घरचा कुत्रा, त्याला खायला ब्रेड बिस्किट आहे, झोपायला गादी आहे, आंघोळीला शॅम्पू आहे, फिरायला कार आहे. हीच परिस्थिती फुटपाथवरच्या व्यक्तीची बघा. ब्रेड बिस्किट तर दूर, पण त्याला बिचारायला 2 टायमाचं भोजन सुद्धा सुखानं मिळत नाही. झोपायला गादी काय, त्याला राहायला घरच नाहीये, म्हणून त्याला फुटपाथवर झोपावं लागतं. आंघोळीला साबण शॅम्पू काय, पण 8-8 दिवस ती व्यक्ती आंघोळच करत नाही. आणि फिरायला कार काय, एखादी एसी गाडी काय, परंतु त्याची अस्वच्छता बघून त्याला ती कार पुसायला सुद्धा कोणी ठेवत नाही. मग विचार करा, पुण्य कोणी जास्त केलं? पुण्य जर कुत्र्याचं जास्त आहे म्हणावं तर मग तो कुत्र्याच्या जन्माला कसं काय गेला, तो मनुष्याच्या जन्माला यायला हवा होता. आणि मनुष्य, आणि त्याने जर पाप केलंय, पापाचं जर फळ त्याला ह्या जन्मामध्ये मिळत आहे तर मग तो मनुष्याच्या जन्माला यायला नको होता. म्हणून ज्या त्या योनीमध्ये, ज्या त्या जन्मामध्ये मनुष्याला आपल्या आपल्या कर्माचं फळ मिळतं. प्राण्या पशूंना सुद्धा त्यांच्या त्यांच्या योनीमध्ये त्याच प्रकारे फळ मिळतं. म्हणून काही जण जन्मतःच श्रीमंत घरामध्ये जन्माला येतात, काही जण जन्माला गरीब घरात येतात पण हळूहळू त्यांची उन्नती होत जाते. काही लोक जन्माला गरीब घरामध्ये येतात आणि आयुष्यभर गरीबच राहतात. काही जण जन्माला आल्यानंतर श्रीमंत घरामध्ये असतात पण हळूहळू त्यांची परिस्थिती जी आहे पूर्णपणे बिघडत जाते. हा जो सगळा बदल होतो, परिवर्तन होतं, हे आपल्या कर्मानुसार आहे. आणि म्हणून आपल्या कर्माचं फळ आपल्याला सुख किंवा दुःखाच्या रूपानं भोगावं लागतं. म्हणून आपल्याला प्राण्या पशूंच्या जन्माला जाण्याची आवश्यकता नाही. कुत्र्यांचं जरी आपण बघितलं, सर्वच कुत्रे सुखी नाहीयेत.
त्यांचं सुद्धा जीवन, ज्याने चांगले कर्म केलेले असतील, जो कुणाला चावत नसेल, कुणाला त्रास देत नसेल, निश्चितच त्याचा जन्म चांगल्या परिवारामध्ये होतो. नाहीतर काही कुत्र्यांना भाकरी सुद्धा कुणी खायला देत नाही. म्हणून मनुष्याला जसं कर्म असेल त्याच्या अनुसार त्याला फळ मिळतं. म्हणून जसं बीज आपण लावतो तसंच आपल्याला फळ मिळतं. चित्रामध्ये दाखवलेलं आहे की आंब्याची जर कोय लावली तर त्याला आंबेच येतात, त्याला पेरू येऊ शकत नाही. केळीचं जर आपण रोप लावलं तर त्याला केळीच येतात. त्याचप्रमाणे मनुष्य सुद्धा हा देह त्याग केल्यानंतर तो मनुष्याच्याच जन्माला जातो, प्राण्या पशूंच्या जन्माला नाही. कारण प्राण्या पशूंच्या जन्माला जर तो गेला असता तर पहिली गोष्ट जनावरांची संख्या वाढली असती, मनुष्यांची कमी झाली असती. दुसरी गोष्ट, पुण्यकर्म केल्यानंतर जर आपल्याला मनुष्याचा जन्म मिळत असेल तर आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं दुःख राहिलं नसतं. आणि दुःख येतं हे मागच्या जन्माचं फळ आहे, म्हणजे याचा अर्थ निश्चितच की आपण मागच्या जन्मीही मनुष्यच होतो आणि पुढच्या जन्मात सुद्धा मनुष्यच बनणार आहोत. चौथी गोष्ट की मनुष्य जो आहे तो मनुष्याच्याच जन्माला जातो, हे विज्ञानानं सुद्धा सिद्ध केलेलं आहे. म्हणून हिप्नोटाइज किंवा पुनर्जन्म याच्यामध्ये सुद्धा ही गोष्ट सिद्ध झालेली आहे. आणि आपल्या धार्मिक याच्यानुसार जरी आपण विचार केला तरी त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की मनुष्य जो आहे तर तो नावकरी बनून किंवा काही कर्माचा हिशोब जर राहिला असेल तर तो पुन्हा आपल्या परिवारामध्ये बाळाच्या रूपाने जन्म घेतो. मग आता संतांनी आणि शास्त्रांनी ही गोष्ट जी आपल्याला अशा प्रकारे सांगितली त्याचं कारण आहे की आपण चांगले कर्म करावे, वाईट कर्म आपण करू नये, म्हणून त्यांनी आपल्या मनामध्ये ही भीती घातलेली आहे. म्हणून मनुष्याला मनुष्याचाच जन्म आहे, प्राण्या पशूंचा नाही. आपल्या दुसऱ्या प्रश्नावर आपल्याला चर्चा करायची आहे की पूर्वीचा भारत आणि आत्ताचा भारत याच्यामध्ये काय फरक आहे. 84 जन्माची सीढी आपण आज ऐकणार आहोत. मनुष्याला जन्म किती आहेत बघा. मनुष्याला जन्म मनुष्याचाच आहे हे क्लिअर झालं. काल आपल्याला कळालं की मनुष्य सृष्टीरूपी वृक्ष किंवा हे सृष्टीचं चक्र पूर्ण 5000 वर्षांचं आहे. 5000 वर्षामध्ये आपले 84 जन्म होतात. 84 जन्मामध्ये कशा प्रकारे आपण सत्ययुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापर युगामध्ये आणि कलियुगामध्ये या 4 युगांमध्ये आपले किती जन्म होतात त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. तर मनुष्याला 84 लक्ष नव्हे तर फक्त 84च जन्म घ्यावे लागतात. कारण 5000 वर्षामध्ये आपले 84 जन्म पूर्ण होतात. लक्ष या शब्दाचा अर्थ आहे ध्येय, उद्दिष्ट. दुसरा लक्ष या शब्दाचा अर्थ होतो ध्यान. आणि तिसरं लक्ष या शब्दाचा अर्थ होतो गिणती करणारा. 1 लक्ष, 2 लक्ष, 3 लक्ष, काउंटिंग वाला. मग ह्या 3 पैकी आपण अर्थ घेतला काउंटिंग वाला, गिनती वाला, की आपला भारत देश खूप श्रेष्ठ होता. बघा सतयुगामध्ये दाखवलंय श्रीकृष्ण श्री राधा यांचं राज्य. तुम्ही ऐकलं असेल श्री राधा आणि श्री कृष्ण यांचं बालपण दाखवलेलं आहे. त्यांचं वृद्धापण दाखवलेलं नाहीये, म्हातारपण दाखवलेलं नाहीये. आणि लक्ष्मी नारायणांचा जर तुम्ही बघितला इतिहास तर लक्ष्मी नारायण हे युवा अवस्थेमध्ये दाखवले. त्यांचं बालपण कुठेही दाखवलेलं नाही. त्याचं रहस्य, त्याचं कारण माहिती आहे का? कारण लक्ष्मी नारायण हे स्वयंवरानंतर बनतात. ते बालपणी श्री राधा आणि श्री कृष्ण होते. स्वयंवरानंतर ते महाराजा श्री नारायण आणि महाराणी श्री लक्ष्मी बनतात. सतयुगामध्ये जन्म फक्त 8च आहे. जन्म 8 आहे, आयुष्य 150 वर्ष आहे. आणि सतयुगामध्ये मनुष्यात्मा 16 कलांनी संपन्न, संपूर्ण निर्विकारी, अहिंसा परमो धर्म आणि मर्यादा पुरुषोत्तम. सतयुगामध्ये सुख शांती भरपूर आहे. सतयुग जे आहे त्याला सूर्यवंशी घराणं म्हटलं जातं. सूर्याच्या जशा कला कमी होत नाही त्याचप्रमाणे आत्मा सुद्धा
सर्व गुणांनी सर्व शक्तींनी संपन्न असते. आत्म्याच्या कला गुण तिथे कमी होत नाही. संपूर्णतेचं ते प्रतीक आहे. आणि त्या सतयुगाचं गायन केलं जातं की तिथे दुधा तुपाच्या नद्या वाहत होत्या, म्हणजे भरपूरता होती. त्यानंतर आपण आलो त्रेतायुगामध्ये. त्रेतायुगामध्ये श्रीराम आणि श्री सीता यांचं राज्य आहे. श्रीराम सीतेंच्या राज्याला चंद्रवंश घराणा म्हटलं जातं. तिथे आपले जन्म 12 आहेत. सतयुगामध्ये जन्म 8 आहेत, आयुष्य 150 वर्ष आहेत आणि कला 16 आहेत. त्रेतायुगामध्ये मात्र जन्म आपले 12 होता, आयुष्य 125 वर्ष आहे आणि तिथे आपल्या कला 2 कमी होतात, म्हणजे 14च कला आपल्यामध्ये राहतात. श्रीराम सीतेच्या राज्यामध्ये सुद्धा सुख शांती भरपूर आहे. सत्ययुगाच्या तुलनेने थोडीशी सुख शांती कमी होते. 2 कला, कला म्हणजे ह्या पूर्ण कला कमी होत नाही, परंतु काही % मध्ये सुखाची जी तीव्रता आहे ती कमी होते. सुखाची भरपूरता किंवा ज्या काही गोष्टी सुख शांती समृद्धी दैवी गुण जे काही आहे तर ते % मध्ये थोडंसं कमी होतं. आणि म्हणून हे सतयुग आणि त्रेतायुग या 2 युगांना म्हटलं जातं स्वर्ग. त्यानंतर त्रेतायुगानंतर सृष्टीची कायापलट होते, परिवर्तन होतं आणि मनुष्य स्वतःच्या अस्तित्वाला विसरून जातात आणि मग राजा महाराजांचं राज्य सुरू होतं. सर्वात प्रथम राजा विक्रमादित्य यांनी शिवलिंगाची पूजा केली. सर्वात प्रथम शिवलिंगाने शिवाच्या महादेवाच्या पूजेनं भक्ती आरंभ झाली. म्हणून पूर्वीचे जर तुम्ही राजे बघितले, प्रत्येक राजमहलामध्ये राजवाड्यामध्ये एक मंदिर असायचं आणि ते मंदिर असायचं महादेवाचं, शिवाचं. सर्वात प्रथम त्यांची पूजा झाली, भक्ती झाली आणि तिथून पुढे आपण हळूहळू भक्ती सुरू केली. परंतु मनुष्यानं हळूहळू अनेक ज्या देवी देवता होऊन गेलेल्या आहेत त्या देवी देवतांच्या मूर्ती बनवून पूजा करायला सुरुवात केली. मग कुणी श्रीकृष्णांची पूजा केली, कुणी राधेंची पूजा केली, कुणी लक्ष्मी नारायणांची पूजा केली. प्रत्येकानं देवी देवतांची पूजा द्वापर युगापासून सुरू केली. द्वापर युगामध्ये जन्म जे आहेत तर आपले आणखी वाढतात. जन्म होतात 21. आयुष्य आहे 100च्या आसपास, 100 पेक्षा थोडंसं जास्त किंवा थोडंसं कमी. आणि आपल्यामधल्या ज्या दैवी कला आहेत, सतयुगामध्ये ज्या संपूर्ण 16 कला होत्या त्या अर्ध्या कला आपल्यामधल्या कमी झाल्या. फक्त 8च कला आपल्यामध्ये राहिल्या. मग हळूहळू आपण कर्म करत करत भक्ती करत करत आपण आलो या कलियुगामध्ये. कलियुगामध्ये आल्यानंतर देवी देवतांची भक्ती करत आहे, पण भक्ती सुद्धा स्वार्थवश करत आहे. काही ना काहीतरी मनामध्ये इच्छा ठेवूनच आपण भक्ती करत आहे. आणि मग भक्ती फक्त देवी देवतांची करून आपण थांबलो नाही, तर कुणी झाडाची पूजा केली, कुणी पाण्याची पूजा केली, विविध प्रकारे आपण पूजा सुरू केली. पण हे सर्व करत असताना सुद्धा आपल्याला काही जीवनामध्ये सुख शांती मिळत नाही. आणि म्हणून मोठमोठाली शांतीचे संमेलन सुद्धा भरवले जातात, पण संमेलन भरवून सुद्धा शांती मिळत नाहीये. कारण शांती हा माझ्या आत्म्याचा मूळचा गुण आहे, माझ्या आत्म्याचा स्वधर्म आहे. शांती माझ्या आत्म्याचा, माझ्या गळ्यातला हार आहे आणि मी त्याला बाहेर शोधत आहे. मंदिर, मस्जिद, गुरुद्वारामध्ये आपण शांती शोधत आहे, पण जोपर्यंत आपण आपल्या आत्मिक स्वरूपामध्ये स्थित होत नाही आणि त्या शक्तींना आपण जागृत करत नाही, त्या स्वरूपामध्ये स्थित होत नाही, तोपर्यंत आपल्याला सुख शांती मिळणार नाही. मग ती सुख शांती मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की आपल्या त्या स्वरूपामध्ये स्थित व्हावं लागेल. त्याच वेळेस आपण खऱ्या सुख शांतीचा अनुभव करू शकतो. आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर, मस्जिदमध्ये किंवा गुरुद्वारामध्ये गेल्यानंतर तिथलं जे पवित्र वातावरण आहे, तिथल्या ज्या पवित्र लहरी आहेत, तर त्या पवित्र
श्रेष्ठ शांतीच्या लहरीमध्ये आपल्याला शांतीचा अनुभव थोड्या काळापुरता झाला, पण घरी आल्यानंतर मात्र पुन्हा आपण अशांत होतोय. म्हणजेच काय की आपण आपल्या मूळच्या स्वरूपामध्ये स्थित झालेलो नाही. आणि म्हणून परमात्मा पिता आपल्याला सांगतात की आपल्याला आपल्या मूळच्या स्वरूपामध्ये स्थित व्हायचंय. या कलियुगामध्ये आपले जन्म होतात 42 जन्म होतात. कलाहीन आजचा मानव बनलेला आहे. खूप कमी टक्केवारीमध्ये आपल्याला त्या गोष्टी जाणवतात. बाकी आपल्यामध्ये जे देवी देवतांच्या मध्ये गुण होते, ज्या क्वालिटीज होत्या, त्या आज आपल्यामध्ये राहिलेल्या नाहीये. आणि म्हणून आजचा जो मनुष्य आहे तो सत्ययुगी देवतांच्या हिशोबाने जर विचार केला तर आपल्यामध्ये कला राहिलेल्या नाहीयेत. खूप कमी पर्सेंटमध्ये त्या कला राहिलेल्या आहेत. म्हणून कलियुगामध्ये सर्व नो गॅरंटीचा माल आहे. म्हणजे कधीही आपला शेवटचा क्षण येऊ शकतो. किती वर्ष इथे फायनल जगू हे सांगता येत नाही. अगदी राहिलो तर आपण 90 वर्ष 100 वर्ष पण राहू शकतो, किंवा अगदी 1 दिवसाचं बाळ सुद्धा जाऊ शकतं, 1 तासाचं बाळ किंवा बाळाचा पोटात सुद्धा मृत्यू होऊ शकतो. म्हणजे कलियुगामध्ये जर बघितलं तर आयुष्य 1 सेकंदाचं किंवा 100 वर्षापर्यंत पण चालू शकतं, परंतु आयुष्याची गॅरंटी नाही. तर कलियुगामध्ये आपण सर्वजण सध्याला आहोत आणि या कलियुगामध्ये प्रत्येक गोष्टीची अति झालेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे जिथे अति आहे तिथं अंत निश्चित आहे. आणि म्हणून या कलियुगी सृष्टीचा सुद्धा अंत म्हणजे परिवर्तन हा निश्चित होणारच आहे. अशा प्रकारे आपण बघितलं सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग. सतयुग, त्रेतायुग हे दोन्ही जे आहे 1250 वर्षांचं आहे. प्रत्येक युग जे आहे ते 1250 वर्षांचं आहे. द्वापरयुग, कलियुग हे पण 1250 वर्षांचं आहे. सतयुग, त्रेतायुग 1250 अडीच. द्वापरयुग, कलियुग 1250 अडीच आणि अडीच 5000 वर्षांची ही सृष्टीचं चक्र म्हणा किंवा कल्पवृक्ष म्हणा किंवा ही 84 जन्माची आपली कहाणी आहे जी 5000 वर्षामध्ये होती. मग सर्वांचेच 84 जन्म पूर्ण होतात का? नाही. कुणाचा 1 जन्म आहे, कमीत कमी 1 जन्म, आणि जास्तीत जास्त आपण 84 जन्म पूर्ण करतो. मग हे असं कसं? तर सतयुगामध्ये जनसंख्या कमी आहे, फक्त 9 लाख लोकसंख्या. त्रेतायुगामध्ये 33 कोटी आहे. म्हणून तर या 33 कोटी देवी देवतांचं गायन केलं जातं. पण सतयुग आणि त्रेतायुगामध्ये देवी देवतांचं राज्य आहे. द्वापर युगामध्ये आणखी जनसंख्या वाढत जाते, कलियुगामध्ये आणखी वाढत जाते. हे जे सर्व आपण दुनियामध्ये जरी नाटक किंवा फिल्म जर बघितली तर त्याच्यामध्ये सुद्धा बघा सर्वच जण एकदम येऊन गोंधळ करत नाही, तर ज्याचा जसा पार्ट असेल तशी तशी त्यांची एंट्री होते. दैवी गुणांनी संपूर्ण बने तो सत्ययुगामध्ये, ज्याच्यामध्ये थोड्याशा त्रुटी राहतील, थोडीशी दैवी गुणांची कमी असेल तर ते चंद्रवंश घराण्यामध्ये येतील, त्रेतायुगामध्ये येतील. आणि ज्यांनी पुण्यकर्म श्रेष्ठ कर्म नाही केले पण महान काही चांगली कर्म केलेली आहेत तर ते द्वापर युगामध्ये येतील. आणि ज्यांनी फार जास्त काही चांगली कर्म केलेली नाहीये, थोडेफार केले असतील, तर ते कलियुगामध्ये येतात. मग त्यांना कलियुगामध्ये मात्र सुख, दुःख आणि अतिदुःख या तीनही गोष्टी त्यांना या 4-5 जन्मामध्ये किंवा एका जन्मामध्येच त्यांना ते पूर्ण करायला लागतात. मग आपण आता कलियुगामध्ये आहोत म्हणजे आपला पार्ट कलियुगातच आहे का? नाही. जो सतयुगामध्ये एकदा आला तो पुन्हा वापस जात नाही. कारण नाटकामध्ये एकदा एंट्री झाली की नाटक संपण्याच्या वेळेला, फिल्म संपण्याच्या वेळेला विलन, हिरो, त्यांचे आई वडील, पोलीस जे पण कोणी असतील, लास्ट फायटिंगला मात्र सर्वजण स्टेजवर असतात. आणि मग त्याच्यावर वाईट जे आहे त्याचा पराजय होतो, सत्याचा चांगल्याचा विजय होतो आणि नाटकाची समाप्ती होते. त्याचप्रमाणे या सृष्टी रंगमंचकाचा आहे. ज्यावेळेस ही सृष्टी एकदम संपण्याच्या मार्गाला आहे त्यावेळेस सर्व परमधामला जे काही आत्मे आहेत
ते सर्व या सृष्टीवर जन्म घेतील आणि मग या सृष्टीची समाप्ती होईल आणि पुन्हा सत्ययुगाला सुरुवात होईल. तर अशी आपली ही 84 जन्माची कहाणी आहे. सतयुगामध्ये 8 जन्म, त्रेतायुगामध्ये 12 जन्म, 8 आणि 12 20, द्वापर युगामध्ये 21, 20 आणि 21 41 आणि कलियुगामध्ये 42 जन्म, 41 आणि 42 टोटल होतात 83 जन्म. आणि आपली कहाणी आहे 84 जन्माची. तर एक जन्म कोणता? ज्यावेळेस एखादा व्यक्ती वाईट मार्ग सोडून चांगल्या मार्गाकडे झुकतो, एखादा व्यक्ती अपघातामधून वाचतो, त्याला जीवदान मिळतं, त्यावेळेस आपण त्यांना म्हणतो त्यांचा नवीन जन्म झाला. एखादा व्यक्ती एखाद्या मोठ्या आजारातून बरा झाला तर आपण म्हणतो की त्यांचा पुनर्जन्म झाला. म्हणजे काय की ज्यावेळेस व्यक्ती एखाद्या चांगल्या मार्गाकडे वळतो तर आपण त्याला नवीन जन्म म्हणतो. मग आपण सर्वजण या कलियुगामध्ये होतो आणि कलियुगामधून आपण या संगम युगावर म्हणजे सत्ययुगाकडे जाण्याची वाटचाल आपण केलेली आहे. म्हणून हा आपला दिव्य अलौकिक जन्म आहे. मग हा अलौकिक जन्म आपला 84वा जन्म आहे की जो आपल्या ईश्वरीय ज्ञानामुळे मिळतो. अशी ही आपली 84 जन्माची कहाणी आहे. आणि आता आपण या अंताच्या समयाला ईश्वरीय ज्ञान आणि राजयोग शिकून पुन्हा आपण आपल्या घरी परमधामला जाणार आहोत. आणि परमधामला जाऊन ज्यांचा पाठ सत्ययुगामध्ये आहे ते सत्ययुगामध्ये येतील, ज्यांचा पाठ त्रेतायुगामध्ये आहे ते त्रेतायुगामध्ये येतील. तोपर्यंत सर्व आत्मे परमधामला म्हणजे पडद्याच्या पाठीमागे असतील. ज्यावेळेस ज्याचा पार्ट आहे तेव्हा तो संपेल, लास्टला मात्र सर्वजण स्टेजवर येतील. अशा प्रकारे ही आपली 84 जन्माची कहाणी, भारताच्या उत्थान आणि पतनाची ही कहाणी आहे. 84 जन्म आपल्याला उतरायला, 83 जन्म आपल्याला उतरायला लागतात आणि एका जन्मामध्ये आपण वरती जातो म्हणजे आपली उन्नती होते. पुन्हा आपण मग सतयुगामध्ये येतो. तर अशा प्रकारे आपण आपली ही 84 जन्माची कहाणी आहे. तर बघा, आपला पूर्वीचा भारत आणि आत्ताचा भारत याच्यामध्ये काय फरक आहे? पूर्वीचा भारत आणि आत्ताचा भारत या दोन्हींच्या मध्ये जर आपण बघितलं तर खूप मोठा फरक आपल्याला जाणवतो. पूर्वीचा भारत सतयुग आणि त्रेतायुग, त्याला म्हटलं जातं स्वर्ग, आणि द्वापर आणि कलियुग याला म्हटलं जातं नर्क. आणि कलियुग म्हणजे तर त्याला रौरव नर्क म्हटलं जातं. सतयुग आणि त्रेतायुग ज्याला स्वर्ग म्हणतात त्या स्वर्गाला सुखधाम म्हटलं जातं आणि नरकाला म्हटलं जातं दुःखधाम. म्हटलं जातं की पूर्वी आपल्या भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता. सोन्याचा धूर म्हणजे भरपूरता होती, कुणीही चोरी करत नव्हतं, हे त्यांनी सांगितलं. म्हणजे बघा किती फरक होता. पूर्वीचा जो आपला भारत आहे तर म्हटलं जातं की दुधा तुपाच्या नद्या वाहतात. आज बघितलं तर पाण्याच्या नद्या कोरड्या आहेत किंवा जर त्याला पूर आला तर अगदी प्राणहानी, वित्तहानी होते. पूर्वी नद्या सुद्धा आपल्या मर्यादा सोडत नव्हत्या. पण नरकामध्ये जर आपण बघितलं, कलियुगामध्ये जर बघितलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये मर्यादा संपलेल्या आहेत. मनुष्याने सुद्धा आपल्या मर्यादा सोडलेल्या आहेत. आपण प्रकृतीच्या तत्वांच्या नियमाच्या विरुद्ध काही गोष्टी करत आहोत. म्हणून मर्यादा सुटल्यामुळे प्रत्येक आत्म्याला तेवढा त्रासही भोगावा लागतोय. पूर्ण दुःख मनुष्याला इथे मिळत आहे आणि कितीही असेल तरी त्याला तृप्ती, संतुष्टता नाही. पूर्वी काठीला बांधून सोनं फिरलं तरी पण चोरी होत नव्हती. आज अगदी लॉकरमध्ये जरी ठेवलं तरी स्वतःच सोनं असून त्याच्यावर आपला पूर्णपणे अधिकार राहिलेला नाहीये. पूर्वीचा जो आपला भारत आहे, पूर्वीच्या भारताला म्हटलं जायचं सुजलाम सुफलाम. आता तशी परिस्थिती राहिलेली नाहीये. सर्व ठिकाणी आपल्याला बिल्डिंगच बिल्डिंग दिसत आहे. पूर्वी भक्ती जी होती ती करण्याची गरज नव्हती, कारण देवी देवतांचं राज्य होतं. त्याच्यामुळे पूर्वी मंदिरं पण नव्हती.
मंदिरं द्वापर युगापासून बनायला सुरुवात झाली. पूर्वी एका राज्यामध्ये एकच मंदिर असायचं, नंतर गावागावात मंदिरं झाली, आता प्रत्येक गल्लीमध्ये मंदिर झालं. एवढंच नव्हे तर कलियुगाच्या अंतामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर झाले. किती फरक आपल्याला दोन्हींमध्ये जाणवतो. पूर्वीचा आपला भारत श्रेष्ठाचारी होता आणि आता जर बघितलं तर आपला भारत पूर्णपणे भ्रष्टाचारी बनलेला आहे. धर्मभ्रष्ट, कर्मभ्रष्ट आज मनुष्य बनलेला आहे. पूर्वी मनुष्यात्मा दैवी गुणांनी संपन्न होती. आज 5 विकार रूपी रावण प्रत्येकामध्ये व्याप्त आहे. काम, क्रोध, लोभ, मोह आणि अहंकार हे 5 विकार प्रत्येकामध्ये भरले गेलेले. किती फरक आहे दोन्हींमध्ये. तुम्ही म्हणाल की खरंच पूर्वी स्वर्ग होता का? बघा, आपल्या 20 वर्ष, 25 वर्ष, 50 वर्ष अगोदर जा, किंवा आपल्या आई वडिलांना, आजी आजोबांना विचारा, तर ते सुद्धा सांगतात की आमच्या काळात सुख सुविधा नव्हत्या पण सुख होतं. आणखी थोडंसं आपण पाठीमागे गेलं तर राजा महाराजांचं राज्य होतं. आणि राजा महाराजांच्याही जर आपण अगोदरचा इतिहास वाचला तर देवी देवतांचं राज्य होतं. म्हणजे मनुष्याची जी आहे ती सतयुगापासून हळूहळू हळू उतरती कला होत आली आणि आज मनुष्य पूर्णपणे काय झालेला आहे? विकारांच्या अधीन झालेला आहे. एकदम मनुष्य गुणांनी कमजोर झालेला आहे. गुण शक्ती त्याच्यामध्ये राहिलेल्या नाहीये. तर खूप मोठा फरक पूर्वीचा भारत आणि आजचा भारत याच्यामध्ये आहे. आणि म्हणूनच एक खूप सुंदर म्हटलेलं आहे, एका ट्रकवर पाठीमागे लिहिलेलं होतं की श्री कृष्ण के राज्य में जी भर के घी खानाची, राम राज्य में पेट भर के दूध पिनाची. श्रीकृष्णांच्या राज्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्हाला मन भरून लोणी खायला मिळेल. श्रीरामांच्या राज्यामध्ये मन भरून नव्हे परंतु पोट भरून दूध प्यायला मिळेल. आणि तिसरं वाक्य इतकं सुंदर होतं की कलयुग के राज्य में चाय फूंक फूंक कर पिनाची. म्हणजेच काय की कलियुगामध्ये लोणी तर मिळत नाही, दूध पण प्युअर मिळत नाही, त्याच्यामध्ये पाणी मिक्स असतं, त्याच्यामुळे दूध पिण्याची पण इच्छा होत नाही. आणि म्हणून कलियुगामध्ये सर्वांचं आवडतं पेय चहा बनलंय आणि चहा गरम असतो म्हणून तो फुकून प्यायचा आहे. म्हणजे कुठं ते सतयुगामध्ये लोणी आणि कुठे कलियुगामध्ये हा चहा, ज्याचे दुष्परिणाम शरीरावर खूप होतात. म्हणून खूप सुंदर एका ट्रकवर लिहिलेलं होतं, श्री कृष्ण के राज्य में जी भर के घी खाना जी, राम राज्य में पेट भर के दूध पीना जी, और कलयुग के राज्य में चाय फूंक फूंक कर पीना जी. अशा प्रकारे आपण ही 84 जन्माची कहाणी बघितली. पूर्वीचा भारत आणि आजचा भारत याच्यामध्ये काय फरक आहे तीही आज आपण चर्चा केलेली आहे. तर अशा प्रकारे आजचा हा 5वा सत्र आपला इथे पूर्ण झाला. उद्याच्या लेसन मध्ये आपल्याला बघायचं आहे की राजयोग म्हणजे काय, राजयोगाचा आधार आणि विधी काय आहे, खरं योगी जीवन आपण कसं जगू शकतो याच्यावर आपल्याला उद्या चर्चा करायची आहे. आता आपण सर्वजण 3 मिनिट चिंतन करूयात, कारण आपल्याला त्या सत्ययुगामध्ये जायचंय. तर 3 मिनिट आपण सर्वजण चिंतन करूयात. सर्व ओम शांती. मी आत्मा दैवी आत्मा आहे. माझ्या आत्म्याचा मूळ गुण शांती आहे आणि मी आत्मा 2 भुवयांच्या मध्ये विराजमान आहे. अनुभव करा, आपल्या 2 भुवयांच्या मध्ये आपण दैवी आत्मा विराजमान आहे. माझ्या आत्म्याचा स्वधर्म मूळ गुण शांती आहे.
मी आज परमात्मा पिता शिवबाबांचे धन्यवाद करते. शिवबाबा, खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही मला सत्य ज्ञान देऊन निश्चिंत केले. मला जन्म मनुष्याचाच आहे. मी आत्मा मनुष्यापासून देवता बनण्यासाठी, दैवी गुणांनी संपन्न बनण्यासाठी आजपासून तयारी करत आहे. नम्रता, मधुरता, हर्षित मुखता हे सर्व दैवी गुण माझ्या आत्म्यामध्ये आहेत. मी आत्मा शांत स्वरूप. परमात्म शांतीचा शॉवर माझ्यावर अविरत पडत आहे आणि मी शांतीच्या शक्तीला पूर्णपणे न्हावून निघत आहे. अनुभव करा सर्वांनी. आपल्या डोक्यावर शांतीचा शॉवर परमात्म्यांचा चालू आहे आणि पूर्ण शांतीचे सफेद किरण माझ्यावर पडत आहे आणि मी आत्मा शांतीनं भरपूर बनत आहे. मी आत्मा दैवी गुणांनी संपन्न आहे. त्यामुळे माझं बोलणं, वागणं, व्यवहार एकदम दैवी आहे. आणि मला या जन्मामध्ये इतके श्रेष्ठ कर्म करायचे आहे की त्याच्या आधारावर मला पुढचा जन्म निरोगी, आनंदी आणि संपन्न परिवारामध्ये मिळेल. या जन्मातही सुख शांतीचा अनुभव मला करायचा, म्हणून मला कर्म श्रेष्ठ करायचे. मी आत्मा दोन भुवयांच्यामध्ये विराजमान. मी आत्मा शांत स्वरूप. शांतीचा शॉवर, सफेद रंगाची किरण माझ्यावर पडत. ओम शांती.